नमस्कार भावांनो आणि बहिणींनो, आज आपण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत समोर आलेल्या एका महत्त्वाच्या अपडेटबद्दल जाणून घेणार आहोत। जर तुम्ही किंवा तुमच्या घरातील कोणी या योजनेचा लाभ घेत असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। अलीकडे राज्यभरात लाभार्थ्यांची पडताळणी करण्यात आली। या पडताळणीनंतर सुमारे 92 लाख महिलांची नावे लाभार्थी यादीतून वगळण्याची माहिती समोर आली आहे। यामागील मुख्य कारण म्हणजे ई-KYC आणि पात्रतेच्या निकषांची पडताळणी। ज्या महिलांनी ई-KYC पूर्ण केलेली नाही किंवा ज्या पात्रतेच्या अटी पूर्ण करत नाहीत त्यांची नावे या यादीतून कमी करण्यात आली असल्याचे सांगितले जात आहे। सध्या अनेक महिलांच्या मनात प्रश्न आहे की 24वा हप्ता कधी मिळणार आहे। याबाबत महत्त्वाची माहिती अशी आहे की पडताळणी प्रक्रिया अद्याप सुरू आहे, त्यामुळे सर्वांना एकाच वेळी हप्ता मिळेलच असे नाही। पडताळणी नंतर पात्र ठरणाऱ्या महिलांच्या खात्यातच पुढील हप्ता जमा केला जाईल। म्हणून जर तुम्हाला यापूर्वीचे सर्व हप्ते मिळाले असतील तरीही पुढचा हप्ता आपोआप मिळेल असे समजू नका। तुमची ई-KYC पूर्ण आहे का आणि तुम्ही सर्व निकष पूर्ण करता का याची खात्री करून घ्या। जर तुमचा हप्ता अजून आलेला नसेल तर काही दिवस संयम ठेवा। पडताळणी पूर्ण झाल्यानंतरच पुढील वितरणाची प्रक्रिया सुरू होईल। ही माहिती इतरांपर्यंत पोहोचवा, कारण अनेक महिलांना या बदलांची माहिती नसू शकते। व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा आणि अशाच महत्त्वाच्या सरकारी योजना व अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया नवीन माहिती घेऊन नवीन अपडेटसोबत, तोपर्यंत धन्यवाद।